नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतेच 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामध्ये असणाऱ्या नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची अत्यंत सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत होते. ज्याचा उपयोग आपण आपल्या निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार आणि आकर्षक बनवण्यासाठी करू शकता. तसेच करिअर निवड करणं, उच्च शिक्षणाची निवड करणं, कोणते विषय आपल्यासाठी चांगला राहील याची माहिती मिळायला मदत मिळेल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा. या सर्व 12 व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. मंडळी, आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशी चक्रामधील सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहितीची ही मालिका. आजचा हा 15वा भाग आहे आणि या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन जास्त विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, कार्यक्षेत्राबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल मिळायला खूप सुंदर मदत मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची नाक्षत्रिक उपासना याची सुद्धा माहिती असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. 27 नक्षत्रांमधील 15वं नक्षत्र स्वाती नक्षत्र. घेऊया माहिती या स्वाती नक्षत्रातली. स्वाती हे नक्षत्र तूळ राशीमध्ये येणारं नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचे सगळे 4 चरण तूळ राशीमध्येच येतात. हे देवगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी आहे राहू. तसेच तत्व अग्नी. तर तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र, त्यामुळे राहू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव या स्वाती नक्षत्रावर असतो. या नक्षत्राची देवता आहे वायू, वायुदेव, आणि याचं चिन्ह आहे हवेत झुलणारे आणि स्वतःचं अस्तित्व राखू पाहणारे एक वनस्पतींचं छोटंसं रोपट. यावरून या मंडळींचा स्वभाव म्हणजेच काय तर आत्मनिर्भरता, स्वतंत्र विचारधारा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची वृत्ती ही या नक्षत्रांच्या मंडळींमध्ये सुद्धा दिसून येते. हे नक्षत्र शुभ नक्षत्र आहे. या नक्षत्रावर केलेली कामं बऱ्यापैकी हमखास यशस्वी होताना दिसून येतात. हे नक्षत्र शुक्र ग्रहाच्या तूळ राशीमध्ये येत असल्यामुळे ही मंडळी फार आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यामुळे आपली सुंदर छाप पाडतात. या नक्षत्रामध्ये रू, रे, रो आणि ता या अक्षरे येतात. वायुदेवतेचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी हुशार असतात, सतत ज्ञान घेण्यास उत्सुक असतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये सहज जुळवून घेणारी असतात. मात्र एखादा निर्णय घ्यायचा असल्यास जरा जास्त वेळ घेतात. म्हणजेच स्वभावामध्ये वेळ काढूपणा असतो. याचा अर्थ या व्यक्ती आळशी असतात असा नाही, तर अत्यंत चुजी असतात. त्यामुळे थोडासा निर्णय घ्यायला वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट अतिशय पारखून, निरखून, तपासून, निवडून, अभ्यासून घेण्याकडे त्यांचा कल असतो. तिथे त्यांचा वेळ जरा जास्त जातो. तुळा राशीचा स्वभाव या नक्षत्रावर प्रभाव टाकत असल्यामुळे स्वभावामध्ये बऱ्यापैकी संतुलनपणा असतो आणि तो चांगला असतो. भविष्याचा विचार करून निर्णय घेण्याची वृत्ती यांच्यामध्ये दिसून येते. विचार तौलनिक असतात. आपल्या कलाकौशल्यातून आणि बौद्धिक कार्यातून अर्थार्जन ही मंडळी करतात. स्वाती नक्षत्राच्या बोलक्या स्वभावामुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात ही मंडळी पटाईत असतात. बोलणं मृदू आणि समोरच्याला भुलवणारं असतं. स्वभाव सदा हसतमुख असतो. यामुळे यांच्या भोवती लोकांचा नेहमी गराडा असतो. मित्रपरिवार मोठा असतो. यांच्या अवतीभोवती मित्रमंडळींची संख्या वाढलेली असते. त्यांचा अंमल असतो एकमेकांवर. राहूचा प्रभाव असल्यामुळे राजकारणी, धोरणी, कूटनीतीमध्ये सुद्धा ही मंडळी माहीर असतात. त्यामुळे राजकारणात सुद्धा यांना रस असतो आणि यशस्वी सुद्धा होतात. लोकांनी आपल्याकडे पाहावं, आपल्याकडे जास्त लक्ष द्यावं, आपल्याला जास्त महत्त्व द्यावं असा काहीसा त्यांच्या स्वभावामधला एक खाक्या असतो. मात्र असं कोणी केलं नाही तर मात्र यांच्यासारखा राग आपल्याला कोणाकडेही पाहायला मिळत. ही मंडळी स्वतंत्र वृत्तीची असतात. ही मंडळी कोणालाही फसवत नाहीत आणि कोणाकडून स्वतः फसवून सुद्धा घेत नाहीत. अलर्ट असतात. अशा गोष्टींबद्दलच यांना म्हणजे खोटेपणाबद्दल फार चीड असते. यांना कुणीही सल्ला दिलेला आवडत नाही. आपल्या रूढी, परंपरा, धार्मिक कार्य याबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. अगदी मनापासून या सर्व परंपरा पाळणारे ही मंडळी असतात. या नक्षत्रांमधील लोकांसाठी व्यापार करणं मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो फायदेशीरच ठरतो. तसेच कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा वावर यांना चांगलं यश मिळवून देतो.
त्याचबरोबर न्यायदान म्हणजेच वकील किंवा न्यायाधीश, त्याचबरोबर आर्थिक सल्लागार, टॅक्स कन्सल्टंट ही क्षेत्र सुद्धा यांना लाभतात. राहूचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे तंत्रविद्या, गूढविद्या तसेच आधुनिक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स, रासायनिक विज्ञान, केमिकल्स, कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम, हो, जिथे अत्यंत क्लिष्ट असं मेकॅनिझम तंत्रज्ञान आहे, अशा कोणत्याही प्रकारच्या मशिनरीशी संबंधित कार्य, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्पोर्ट, फॉरेन डेव्हलपमेंट्स किंवा डिप्लोमॅट, तसेच ज्योतिषविद्या, मंत्रविद्या, गूढशास्त्र, हिलिंग, रेकी यासारख्या विषयात सुद्धा आणि कार्यात सुद्धा यांना चांगलं यश मिळवता येतं, किंबहुना ही मंडळी या क्षेत्रात यशस्वी असतात. रासायनिक पदार्थ, विषारी पदार्थ, दारू, जुगार, सट्टा अशा क्षेत्रातील व्यवसायामध्ये सुद्धा यांना यश मिळतं. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू किंवा शुक्र ग्रह बिघडलेला आहे, अशुभ स्थितीमध्ये आहे, अशी मंडळी दुसऱ्यांच्या कामामध्ये मात्र सतत लुडबुड करतात. काय असतं मंडळी, प्रत्येक नक्षत्रात राशीत शुभ आणि अशुभ गुणधर्म असतात. त्यातला हा अशुभ गुणधर्म, मात्र यांच्या कामात दुसरं कोणी लुडबुड केलेले यांना आवडत नाही. अशी मंडळी कामाच्या बाबतीमध्ये आळशी असतात किंवा होतात असं म्हणू शकतो. म्हणजेच जीवनाबद्दल फार काही आशावादी नसतात. नक्षत्रांमधील 4 चरणांनुसार सुद्धा त्यांचे स्वभाव विभिन्न असतात. हे आपल्याला समजायचं आहे, तर आपण ते 4 नक्षत्र पण म्हणजे चरण पाहून घेऊया. तर पहिलं जे चरण आहे या नक्षत्रातलं, यामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींना फिरायला, ट्रॅव्हलिंग करायला फार आवडतं. नवनवीन गोष्टी शिकायला नेहमी यांची तयारी असते. खुल्या विचारांच्या असतात, मात्र काही वेळेला अत्यंत ॲरोगंटपणे वागताना दिसतात. दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती ही मंडळी स्थिर स्वभावाची असतात आणि काहीशी रिजिड असतात. आपली मतं, आपला स्वभाव, आपली जीवनशैली सहसा लगेच बदलत नाहीत. ती त्याला धरून असतात, घट्ट धरून चालतात आणि ज्या गोष्टींबद्दलची त्यांची मान्यता असते त्यावर मात्र ही ठाम असतात. तिसरं चरण, या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती संशोधन करणाऱ्या असतात. नवनवीन गोष्टींचा अभ्यास करणं, शोध घेणं, माहिती घेणं, त्याबद्दल नेहमी यांची धडपड सुरू असते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं आणि ती वाढवणं, उदाहरणार्थ व्यापार, उद्योग इत्यादी. चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या मंडळी ही बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला नेहमी तयार आणि उत्सुक असतात. त्यामुळे सर्वांशी जुळवून सुद्धा घेतात आणि म्हणूनच समाजात, कुटुंबात यांना चांगला मानसन्मान असतो, पतप्रतिष्ठा असते. आता ह्या स्वाती नक्षत्रातल्या आरोग्याबद्दलचा जर विचार केला तर यांना पाठीच्या मणक्याचे आजार, छातीचे आजार, ट्यूमर, तसेच स्किन इन्फेक्शन, मूत्राशय, मूत्रपिंड, किडनी या संदर्भातले आजार सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. या मंडळींनी उपासनेच्या बाबतीत विचार केला तर हनुमंताची उपासना नेहमी वाढवावी. यासाठी रोज हनुमान चालीसा, भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठण करावं. दर मंगळवार आणि शनिवार हनुमंताचे देवळात जाऊन दर्शन घ्यावं. तर मंगळवारी मारुतीला मंदिरात जाऊन कुंकू अर्पण करावं. या मंडळीने गळ्यामध्ये 11 मुखी रुद्राक्ष धारण करणं शुभ समजलं जातं. तर आपल्या देवघरात लक्ष्मी यंत्र स्थापन करू शकतात. तर मंडळी, ही होती स्वाती नक्षत्राबद्दलची संपूर्ण माहिती आणि पुढच्या भागात आपण माहिती घेणार आहोत विशाखा नक्षत्राची. त्याचे 3 चरण तुळ राशीमध्ये, तर एक चरण पुढच्या 8व्या म्हणजे वृश्चिक राशीमध्ये येतो. त्याबद्दल जाणून घेण्याकरता पुन्हा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वास्तू किंवा ज्योतिष विषयामधलं सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल, जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करतो फोनवरून, तर ते मार्गदर्शन करून घेण्यासाठी, त्याची आधी माहिती घेण्यासाठी आधी आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा. आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो कसं मार्गदर्शन केलं जातं, समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. तसेच मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपण ₹331 फोन पे करून आत्ता सांगितलेल्या नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केली आहेत, काही ग्रहांची सुद्धा नावं संकलित केलेली आहेत.
हे सुद्धा पुस्तक आपण ₹151 फोन पे करून मागवू शकता. तर आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूप-दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करायचं असेल किंवा विविध शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष अगदी 1 ते 14 मुखी, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र, नवग्रह यंत्र, गणेश यंत्र, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख, मेरुश्री यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचे असेल तर मुलांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष. तर यासाठी अवश्य आधी WhatsApp करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल लाईक सुद्धा करा. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये विशाख नक्षत्रातली माहिती घेण्याकरता. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.